पत्रकार विकास मिरगिने यांना मारहाण करणारे एपीआय शांताराम नाईक यांना निलंबित करण्यात यावे ही मागणी घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष नयन मोंढे यांच्या नेतृत्वात सोमवार रोजी जिल्हा कचेरी प्रवेशद्वारासमोर निदर्शने देण्यात आली। आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविण्यात आले। यावेळी नहीं चलेंगी तानाशाही नहीं चलेंगी एपीआय शांताराम नाईक यांच्या दादागिरीचा निषेध असो, पत्रकार मिरगिने यांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता। एका वृत्तवाहिनीचे पत्रकार विकास मिरगिने यांना गिरगाव चौपाटी येथे शनिवारी एपीआय शांताराम नाईक यांनी केलेल्या मारहाणीचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। पोलीस निरीक्षक शांताराम नाईक यांनी क्षुल्लक पार्किंगच्या कारणावरून वार्तांकन करत असलेल्या पत्रकाराला दमदाटी करून मारणे हे अत्यंत लज्जास्पद बाब असल्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने निवेदनात नमूद केले आहे। पत्रकार आपले कर्तव्य पार पाडत असताना एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याकडून असे गैरवर्तन होणे चुकीचे असून या संबंधित एपीआय शांताराम नाईक यांना निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले। आंदोलनात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष नयन मोंढे, सुरेंद्र आकोळे, सूरज दहाट, संजय शेंडे, नितीन मुळे, राजेश्वर घोरमाळे, धनराज खर्चान, पुंडलिक देशमुख, गजानन खोपे, सोमेश्वर जेवढे, सहजाद अब्दुल, नकुल नाईक, विनोद इंगळे, सईद खान, गजानन मेश्राम, गजानन झिरापुरे, पीएन देशमुख, मोहम्मद सादेक, राजाभाऊ वानखडे यांच्यासह बहुसंख्येने पत्रकार आंदोलनात सहभागी झाले होते। आमची ही मागणी आहे की आमचा पत्रकार तिथं बातमी करायला गेला, मात्र राजाराम नाईक एपीआय यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि इतर सर्वच वृत्तपत्राचे आणि संघटनेचे पत्रकार इथे निवेदन देण्याकरिता आले आणि आम्ही या घटनेचा निषेध म्हणून जिल्हा कचेरीच्या प्रवेशद्वारावर जाहीर निदर्शने दिली आहे आणि आमची मागणी आहे, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे की नाईक यांचं निलंबन झालंच पाहिजे। जर निलंबन झालं नाही तर आम्ही महाराष्ट्रभर संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करू आणि ही घटना मुंबई इथे झालेली आहे आणि या घटनेचा आम्ही आज सर्वांनी जाहीर निषेध केलेला आहे निदर्शने देऊन। असेच ताज्या व नवीन घडामोडी जाणून घेण्याकरिता बघत रहा BCN न्यूज चॅनल। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।